नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चरमध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण युनिट नंबर 6 बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट या युनिटवरती चर्चा करत आहोत, की ज्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट म्हणजे काय त्याचं मिनिंग पाहिलेलं आहे. त्याचबरोबर नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट पाहिलेलं आहे आणि जी काही कॉजेस आहेत किंवा रिझन्स आहेत की ज्यामुळे बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंटमध्ये फरक निर्माण झालेला आहे तेही आपण पाहिलेली आहे. आता ती जी असणारी कॉजेसेस आहेत ती आपल्याला क्रमाने पाहायची आहेत, म्हणून सुरू करूयात. फर्स्ट आहे ड्यू टू टाईम डिफरन्स. वेळेमुळे होणाऱ्या ज्या काही चुका आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे ट्रान्झॅक्शन दॅट ॲपियर इन कॅशबुक बट नॉट इन पासबुक. काही ट्रान्झॅक्शन जी आहेत ती कॅशबुकमध्येच रेकॉर्ड केली, पासबुकमध्ये केलेली नाही. त्यामध्ये फर्स्ट म्हटलं आहे चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. बघा, ॲज सून ॲज ए चेक इज इश्यूड इट इज एंटर्ड ऑन द क्रेडिट साईड ऑफ कॅश बुक बट द बँक मेक्स नो एंट्री फॉर चेक until it's presented for payment. It means if the check is not presented for payment up to the date of preparation of bank reconciliation statement, the balance in the passbook will be higher than the balance as per cash book on that date. बघा, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. आता याच्यासाठी एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एखादा ABC नावाचा व्यक्ती आहे, त्याचा कस्टमर आहे XYZ. मग या व्यावसायिकाने काय केलं, त्याचा जो कस्टमर आहे XYZ याला एखादा चेक इश्यू केला असेल, पेड केला असेल. मग ज्यावेळी या व्यावसायिकाने त्याचा कस्टमर जो XYZ आहे त्याला चेक दिला असेल, अशावेळी लगेचच हा जो व्यावसायिक आहे त्याच्या कॅशबुकच्या पेमेंट साईडला एंट्री करेल की त्याने चेक पेड केलेला आहे. मग कॅशबुकच्या पेमेंट बाजूला जर एंट्री होत असेल तर याचा अर्थ आहे की कॅशबुकच्या बॅलन्समधून तेवढी चेकची अमाऊंट कमी झालेली असणार आहे. हा पहिला पार्ट आहे. मग आता कॅशबुकमध्ये एंट्री झाली म्हणजे पर्यायाने त्या कस्टमरने बँकेत गेलं पाहिजे आणि बँकेत तो चेक डिपॉझिट्स केला पाहिजे. त्यावेळी बँक पासबुकमध्ये नोंद करेल. परंतु जोपर्यंत तो ग्राहक बँकेमध्ये तो चेक घेऊन जात नाही तोपर्यंत बँक त्या चेकचे पैसे कमी करणार नाहीत किंवा कॅश पासबुकमध्ये त्याची नोंद करणार नाही. मग अशा वेळेला काय होईल की पासबुकचा बॅलन्स हा जास्त दिसेल आणि कॅशबुकचा बॅलन्स हा पर्यायाने कमी दिसणार आहे. म्हणून हे कारण आपल्याला सांगता येईल की चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. नेक्स्ट आहे नंबर 2 चेक डिपॉझिटेड पेड इन टू बँक बट नॉट क्लिअर्ड. बघा, चेक बँकेत डिपॉझिट्स करण्यासाठी दिला आहे परंतु तो बँकेने क्लिअर केला नाही, म्हणजेच त्या चेकचे पैसे बँकेने अद्याप दिलेले नाहीत. ॲज सून ॲज चेक आर रिसिव्ड अँड डिपॉझिटेड इन टू द बँक दे आर रेकॉर्डेड इन द कॅशबुक ऑन डेबिट साइड विच इन्क्रीज द बॅलन्स ॲट बँक ॲज पर कॅशबुक बट बँक डज नॉट give credit for the check deposited until it is cleared and collected by bank. Therefore, a difference will arise on the date of preparation of bank reconciliation statement. ज्यावेळी एखादा चेक बँकेमध्ये डिपॉझिट्स करण्यासाठी दिलेला असेल अशावेळी तो व्यावसायिक त्याच्या कॅशबुकमध्ये नोंद करेल की बँकेमध्ये चेक डिपॉझिट्स करण्यासाठी दिलेला आहे. अशावेळी ती कॉन्ट्रा एंट्री पास करेल की चेक बँकेला दिला आणि बँकेने त्याच्या अकाउंटवरती तेवढे पैसे जमा केले, म्हणजेच आता कॅशबुकचा बॅलन्स हा जास्त दिसणार आहे. त्याचबरोबर जोपर्यंत बँक पैसे क्लिअर करत नाही, याचा अर्थ चेकचे पैसे त्याच्या अकाउंट्सवरती जमा करत नाही, तोपर्यंत बँक पासबुकचा बॅलन्स वाढवणार नाही. म्हणून चेक डिपॉझिटेड बट नॉट क्लिअर्ड बाय बँक. बँकेने जोपर्यंत पैसे जमा केले नाहीत तोपर्यंत ते पैसे पासबुकमध्ये दिसणार नाहीत. म्हणून ही जी टायमिंग आहे, वेळ आहे, या वेळेमुळे कॅशबुक आणि पासबुकमध्ये तफावत निर्माण होत असते. नेक्स्ट आहे
ट्रान्झॅक्शन दॅट अपियर्स इन पासबुक बट नॉट इन कॅशबुक. आता जी ट्रान्झॅक्शन्स आहेत ती पासबुकमध्ये रेकॉर्ड केलेली आहे, कॅशबुकमध्ये रेकॉर्ड केलेली नाही. मग अशी कुठली ट्रान्झॅक्शन आहे बघा. इंटरेस्ट क्रेडिटेड बाय बँक, डायरेक्ट कलेक्शन ऑन बिहाफ ऑफ कस्टमर, डायरेक्ट पेमेंट बाय बँक. आता बघा, काही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स असतात, त्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शननुसार बँकेला ग्राहकांच्या परस्पर काही व्यवहार करण्याची अनुमती ग्राहक देतात. मग ती कारणं याच्यामध्ये दिलेली आहेत. जसं की पहिलं कारण म्हटलं आहे इंटरेस्ट क्रेडिटेड बाय बँक. यामध्ये बघा, इफ द बँक अलाउज इंटरेस्ट टू कस्टमर इट क्रेडिट द कस्टमर अकाउंट्स अँड बँक बॅलन्स ॲज पर पासबुक विल इन्क्रीज बट कस्टमर विल मेक करस्पॉन्डिंग एंट्री इन द पासबुक कॅशबुक ओनली when he received the intimation from the bank until the balance as per passbook would be more than the balance as per cashbook. इंटरेस्ट क्रिएटेड बाय बँक, परस्पर बँकेने इंटरेस्ट त्याच्या अकाउंट्सवरती जमा केलेला आहे. अवर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन, बँकेला ग्राहक सांगतो की माझ्या नावावरचे येणाऱ्या सर्व रिसिप्ट्स माझ्या अकाउंटवरती जमा करा आणि माझ्या अकाउंट्सवर माझ्या नावावरती येणारं जे काही ड्यूज आहेत, देणे आहेत, ते परस्पर माझ्या खात्यातून पे करा. मग अशावेळी ही जी आउटस्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत, यामुळे बँकेने या ठिकाणी काय केलं की इंटरेस्ट क्रेडिटेड बाय बँक, परस्पर बँकेने त्याच्या अकाउंट्सवरती इंटरेस्ट क्रेडिट केलं असेल, जमा केलं असेल, जोपर्यंत बँक त्या ग्राहकाला इंटिमेशन देत नाही तोपर्यंत तो कॅशबुकमध्ये इंटरेस्टची अमाऊंट रिसिव्ड करणार नाही. म्हणजेच पासबुकचा बॅलन्स या ठिकाणी जास्त दिसणार आहे आणि कॅशबुकचा बॅलन्स या ठिकाणी कमी दिसणार आहे. नंबर 2, direct collection on behalf of customer. As per the standing instruction of the customer, bank can collect interest, dividend, rent, etc. directly from the person concerned the credit the customer accounts and increase the balance as per passbook, but the same will be entered in cashbook only when the customer receive the statement of intimation of the same from bank. Till then the balance as per cashbook and bank statement passbook will differ. बघा, अवरस्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे की ज्यामध्ये सांगितलं की अकाउंट होल्डरच्या नावावरती असणार इंटरेस्ट असेल, डिव्हिडंड असेल किंवा रेंट असेल. ठीक आहे, इंटरेस्ट म्हणजे व्याज आहे, डिव्हिडंड म्हणजे लाभांश आहे, रेंट म्हणजे भाडं आहे. की या ज्या काही गोष्टी आहेत या जर देणी करायच्या असतील तर तुम्ही देऊ शकता किंवा त्याचं जर तुम्हाला रिसिव्ड असेल तर ते तुम्ही जमा करू शकता. म्हणून आउटस्टँडिंग इन्स्ट्रक्शन ग्राहकाने सांगितल्याप्रमाणे या गोष्टी बँक करतं. मग या गोष्टी बँकेमध्ये घडतात ते कस्टमरला माहीत होत नाही कुठपर्यंत, जोपर्यंत बँक इंटिमेशन देत नाही, माहिती देत नाही किंवा बँक स्टेटमेंट तयार केलं जात नाही तोपर्यंत ग्राहकाला ही गोष्ट माहीत नसते. अशावेळी पासबुकचा बॅलन्स हा जास्त दिसतो आणि कॅशबुकचा बॅलन्स हा कमी दिसणार आहे. किंवा परस्पर जर पेड केलं असेल तर बँकेचा बॅलन्स कमी दिसणार आहे आणि कॅशबुकचा बॅलन्स जास्त दिसणार आहे. नंबर 3, डायरेक्ट पेमेंट बाय बँक. बघा, पुन्हा तीच माहिती आहे. ॲज पर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन बँकेने परस्पर त्याच्या नावावरती असणारे ड्यूज केलेले असतील. बघा, या ठिकाणी म्हटलं आहे ॲज पर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन बँक कॅन पे सर्टन एक्सपेन्सेस ऑन बिहाफ ऑन द कस्टमर. इन्शुरन्स प्रीमियम असेल, इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, लोन इन्स्टॉलमेंट एक्सेट्रा. या ज्या काही ड्यूज आहेत या ड्यूज बँकेने डायरेक्ट पेमेंट बाय बँक, परस्पर बँकेने स्टँडिंग इन्स्ट्रक्शन केलेलं असतील. अशावेळी पासबुकचा बॅलन्स हा कमी दिसणार आहे आणि कॅशबुकचा बॅलन्स हा जास्त दिसणार आहे. बघा, नंबर 4, बँक चार्जेस, इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट, कमिशन चार्ज बाय बँक. बँक ज्यावेळी कस्टमरचे व्यवहार करते अशावेळी बँक काय करणार आहे, ते फ्रीमध्ये करणार नाही आहे, त्यासाठी ठराविक फीज चार्ज करणार आहे. ते हे कारण आहे. पाहूयात. बघा, समटाइम्स बँक चार्जेस देअर कस्टमर फॉर व्हेरियस सर्व्हिस प्रोव्हाइडेड टू देम. इट मे बी इन द फॉर्म ऑफ बँक चार्जेस ऑर कमिशन. सिमिलरली bank can charges interest on overdraft facility provided to the customer. Bank debits the customer accounts for such facilities time to time. However, the firm will know about these charges, commission, etc. only when it goes through the bank passbook, bank statement. So on the date of reconciliation, balance as per passbook will be less than of cashbook. बघा, बँक चार्जेस आहे
इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट आहे, कमिशन आहे, चार्ज बाय बँक. बँक कस्टमरला जी काही सुविधा देते ती सुविधा फ्रीमध्ये मिळणार नाही आहे, त्यासाठी बँक विविध प्रकारचे चार्जेस घेत असते. मग अशा वेळेला कस्टमरला पुरवलेल्या सेवांच्या बदल्यात परस्पर बँकेने जर ही अमाऊंट डेबिट केली असेल तर पर्यायाने पासबुकचा बॅलन्स कमी दिसेल आणि कॅशबुकचा बॅलन्स हा जास्त दिसणार आहे. नंबर 5, डिसऑनर ऑफ चेक ऑर बिल ऑफ एक्सचेंज. बघा, डिसऑनर मीन्स थोडक्यात आपण त्याला म्हणू शकतो की धनादेशाचा अवमान होणे किंवा धनादेशाचे पैसे देण्यास बँकेने नकार देणे. धनादेश असेल किंवा बिल असेल ते डिसऑनर होतं, म्हणजे बँक त्याचे पैसे देण्यास नकार देते असा त्याचा अर्थ आहे. अशा वेळेला या कारणांमुळे पण बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट तयार करावं लागणार, कारण दोन्हीमध्ये डिफरन्स तयार होणार आहे. मग कसं होणार आहे बघा, वेन चेक ऑफ बिल ऑफ एक्सचेंज डिस्काउंटेड विथ द बँक इज डिसऑनर, द सेम इज डेबिटेड इन द पासबुक bank statement but not given effect in the cash book. Information is received similarly when customer makes the payment by check, and if it is dishonor, bank credits the same in passbook bank statement to cancel the earlier effect of cash but will not give effect of dishonor of check in the passbook until the information is received from bank, thus the balance differ. डिसऑनर झाला ज्यावेळी एखाद्या व्यावसायिकाने बँकेमध्ये चेक दिला असेल, अशावेळी कॅशबुकच्या पेमेंट बाजूला तो चेकची नोंद करणार आहे. आता तो चेक ज्यावेळी बँकेमध्ये जातो आणि बँक तो चेकचे पैसे देण्यास नकार देते, म्हणजे डिसऑनर होतं. अशावेळी ही गोष्ट फक्त बँकेला माहिती आहे, म्हणून बँकेच्या पासबुकमध्ये त्याची कुठलीही नोंद होणार नाही. परंतु ज्यावेळी चेक इश्यू झाला असेल अशावेळी मात्र कॅशबुकमध्ये नोंद झालेली असेल. म्हणून या कारणामुळे कॅशबुक आणि पासबुक अशा दोन्ही पुस्तकामध्ये डिफरन्स तयार होणार आहे. हे कारण याचं आपल्याला सांगता येईल. अमाऊंट डायरेक्टली डिपॉझिटेड इन द बँक अकाउंट. देर आर instance when debtors directly deposits money in businessman's bank account. Businessman is not aware of the transaction till he receives the intimation in the bank statement. In this case, bank records the receipts in customer account, but the same is not recorded in the businessman's cash book. As per a result, the balance show in passbook will be more than balance show in cash book. Amount directly deposited in the, या ठिकाणी पहा, अमाऊंट डायरेक्टली डिपॉझिटेड इन द बँक अकाउंट आहे. एखादी अमाऊंट जी आहे ती डायरेक्टली आपल्या अकाउंट्सवरती ज्यावेळी डिपॉझिट्स केलेली असते अशावेळी. बघा, एखादं रिसिप्टचं आहे की आउटस्टँडिंग इन्स्ट्रक्शन कस्टमरने बँकेला सांगितलं की माझ्या अकाउंटवरती येणाऱ्या रिसिप्ट ज्या आहेत ते परस्पर जमा करा. मग जर एखादी रिसिप्ट आहे ती बँकेमध्ये परस्पर जमा होत असेल तर पर्यायाने जोपर्यंत आपण 3 महिने असेल, 6 महिने असेल किंवा वर्षाने ज्यावेळी आपण स्टेटमेंट तयार करतो त्या स्टेटमेंटमध्ये हा फरक दिसणार आहे. कारण ज्यावेळी बँकेच्या अकाउंटवर परस्पर पैसे जमा होतील अशावेळी पासबुकमध्ये त्याची नोंद होईल, परंतु कॅशबुकमध्ये होणार नाही आहे. म्हणून पासबुकचा बॅलन्स पर्यायाने जास्त दिसणार आहे आणि कॅशबुकचा बॅलन्स हा कमी दिसणार आहे. म्हणून हे एक महत्त्वाचं आणि शेवटचं आपल्याला कारण सांगता येईल की अमाऊंट डायरेक्टली डिपॉझिटेड इन द बँक अकाउंट. म्हणून साधारणतः ह्या वेगवेगळ्या कारणांमुळे जे कॅशबुक आहे आणि पासबुक आहे याच्यामध्ये तफावत निर्माण होते. ही तफावत दूर करण्यासाठी आपल्याला बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट तयार करावं लागतं. ठीक आहे. म्हणून ही जी काही कारणं आहेत या कारणांच्या आधारावरती आपण फॉर्मॅटमध्ये बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट तयार करतो, जेणेकरून कॅशबुक आणि पासबुक याच्यामध्ये जी काही तफावत निर्माण झालेली आहे ती आपण दूर करू शकणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. व्हिडिओमध्ये काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्याची उत्तरं देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.